शेवटचा सल्ला देतो, जर खरंच शहाणे असाल ना तर लढा द्यायचा विचार सोडून द्या. मी तर म्हणतो रणजितरावांची माफी मागा, माघार घ्या, शेतसारा भरा, कर्ज फेडा आणि शांततेत आयुष्य जगा. अहो एवढंच शक्य असतं तर अजून काय हवं होतं आम्हाला. सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते. काही जण शेतसारा भरतील, कर्जही फेडतील, पण सगळ्यांकडे सगळं नाहीये हो. गावात लोकांकडे अन्न नाहीये, पाणी सुद्धा नाहीये. आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांमध्ये धैर्य नसतं. कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा, नेतृत्व उभं करायला हवं. आम्ही तेच करतोय. तुम्ही आमचे हात बळकट करा, तुम्ही आम्हाला साथ द्या. तुम्ही जर आम्हाला साथ दिली तर हा लढा फक्त आमचा नाही, संपूर्ण गावाचा होईल. जर आमचं ऐकायचं नसेल ना, भोगा शिक्षा. शिपाई भाऊ ऐका ना, भाऊ, थोडं अहो ऐका ना, असं करू नका. अहो ऐकून घ्या ना. माझी नंदिनी गाय, तिला मी माझ्या लेकरासारखं वाढवलं होतं. धीर धरा तुम्ही, स्वामी देव सगळं पाहतायत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी अहो कुठे आहात? अहो पाय भाजतात फार, या ना लवकर. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे पाहिलं का, या शिळेतून पाणी यायला लागलंय. फार गार वाटतंय, बरं वाटतंय आता. पाणी पाणी झिरपतंय सगळं. हे कसं शक्य आहे? शिळेतून पाणी? याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? स्वामी देव तुम्हाला सांगतायत, आत्मक्लेश करू नका, स्वतःला त्रास देऊ नका. भक्ताला वेदना देणारी भक्ती स्वामी देवांना मान्यच नाहीये. तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेताय म्हणून स्वामी देव बघा तुमची किती काळजी घेत आहेत ते. पाहिलं, कपिलमाईंना उभा करण्याची युक्ती कामं आली. आणि स्वामींनी प्रतिसाद दिला. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही प्रतिसाद दिलात, आता प्रकट व्हा. स्वामी, तात्पुरता दिलासा नकोय. या दुष्काळापासून आम्हाला कायमची सुटका हवी. आम्हाला तुमची गरज आहे स्वामी. स्वामी प्रकट व्हा तुम्ही. हो स्वामी प्रकट व्हा. प्रकट व्हा स्वामी, प्रकट व्हा. सुंदरा मावशी, स्वामी स्वतः का येत नाहीये? हे बघा, स्वामी देव सांगितलेल्या वेळीच येणार. तुम्ही वारुळावर लक्ष ठेवा. नाही सुंदरा मावशी, स्वामी आता प्रकट झालेच पाहिजे. हो सुंदरा मावशी, स्वामी तुम्ही प्रकट स्वामी व्हा. तुम्ही प्रकट व्हा. अरे बाबा, एवढा गुंता सोडून दे, सुटतच नाही.
हा बाबा सोडवतो. दे इकडं, मी सोडवतो. हा घे. द्या मी सोडवते. मला द्या, मी प्रयत्न करतो. थांबा थांबा, मी सोडवते. सुंदरामाशी हात द्या. कपिलाबाई बाजूला व्हा. मी करते. आता मला सांगा, हा गुंता सोडवायला स्वामींना का नाही बोलवलं? दुष्काळाचं संकट सोडवायला मात्र स्वामींनाच बोलवत आहात ना? आता कळलं का स्वामी का येत नाहीत ते? या आजोबांना नेमकं काय म्हणायचं होतं? आपला गुंता आपणच सोडवायला हवा. कदाचित असंच काहीच सुचवायचं असेल त्यांना. म्हणजे आपला गुंता आपण सोडवायचा म्हणजे नक्की करायचं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त स्वामी देऊ शकतात. काय आहे ना, गुरुविना मार्ग सापडत नाही. त्यासाठी स्वामींना इथे यायलाच हवं. सुंदरा मावशी, स्वामींना बोलवा ना, त्यांना परत यायलाच हवं. स्वामी परत येणार कसे? स्वामी आपल्याला आत्मक्लेशही करू देत नाही. मग पुढं करायचं तरी काय? नशीब बुवाने वेळेत थांबवलं, नाहीतर फजिती झाली असती आमची. अरे हे बघा, वारुळ. आता तरी खात्री पटली का तुमची? हे वारुळ मी केलेलं नाहीये. हे सगळं स्वामीदेव करतायत. ते आपल्याला संकेत देत आहेत. ते योग्य वेळीच येणार आहेत. पण तोपर्यंत आपण या वारुळावर लक्ष ठेवायला हवं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओ शिपाई भाऊ, हवाय का ना? हो, आम्हाला सोडत नाही की मन एक गोट पाणी पाजा ना. ताण लागली होईला. हो भाऊ, थोडं पाणी द्या.
घशाला कोरड पडली हो. थोडं पाणी द्या. हा पाणी हवंय सावकार. एक घोट पाणी. अरे पाणी पाजतो. अरे कसं पाजणार पाणी, नाही का तुमचे तर हात बांधलेले आहेत. मी पाणी पाजू. हा मी पाणी पाजतो. हा सदाशिव भाऊ न पाणी द्यायचंय. सदाशिव भाऊ पाणी या. अरे नाही नाही नाही, ललिताताई त्यांना पाणी देऊ दे बाबा. ललिताताई पाणी. सावकार, एवढं पुण्य पदरात पाडून घ्या. स्वामी तुमचं भलं करतील. भला तुमचं भलं करायला आलोय असं वाटतं तुम्हाला? काय रे, तुम्ही तर गावकऱ्यांचे तारणहार बनण्यासाठी निघाला होतात ना. अरे स्वतःची ताण ही भागू शकत नाही रे. सावकार सावकार, असं नका करू. सावकार, तुम्ही निर्दयी आहात, अमानुष आहात हे आम्हाला आधीपासून माहिती होतं. पण तुम्ही या थराला जाल असं कधी वाटलं नव्हतं. तहानलेल्या माणसांसमोर असं पाणी फेकून त्यांची थट्टा करणं हे माणुसकीचं सगळ्यात खालचं रूप आहे. पाणी मिळेल, पण हा जो लढा उभारायचा जो विचार करताय ना, तो आजच्याच थांबवायचा. माघार घ्यायची आणि गावकऱ्यांना सांगायचं, ब्रिटिशांच्या विरोधात आपण जो आवाज उठवतोय ती चूक. आणि त्याहून एक महत्वाची अट आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जोपर्यंत हे वारुळ त्या फुलाला स्पर्श करत नाही तोपर्यंत स्वामी देव नाही येणार आहे. मी कुठे ढकललं तुम्हाला? स्वामी, कधी येणार? बरं तुम्ही आता शांत व्हा. बरं काही झालेलं नाहीये तुम्हाला, शांत व्हा. कशाला उगीच जीवाचे हाल करून घेताय? तहान लागली ना. हा? अरे मग कशाला हट्ट करताय तुम्ही? काय अट आहे? अट अगदी साधी सोपी आहे. तुम्ही स्वामींना तारणहार मानता की नाही? स्वामींना देव मानता ना. मग आजपासून मला देव मानायचं. हा? तुमच्या देवाऱ्यात माझी प्रतिमा ठेवायची, त्याची रोज पूजा करायची, माझ्या समोर डोकं टेकायचं. स्वामींचा जसा जय जयकार करता की नाही तसा माझा जय जयकार करायचा. माझ्या नामाचा जय जयकार करायचा तुम्ही. मग कबूल आहे का? अरे मला देव मानायचं. पाणी हवं मला. ललिता,
धीर धर सावकार. जर मी अट मान्य केली तर तुम्ही तिला पाणी द्याल? सदाशिव, भाऊजी अरे जरा थांब, धीर धर. अरे कळतंय मला, पण तिची अवस्था बघ, ती मरून जाईल. अरे काय नाही होणार तिला. अरे कदाचित आपली ही परीक्षा असेल. स्वामी पाहत असतील आपण किती तग धरून बसतो ते. हे बघा, निर्णय घ्या. पुन्हा अशी संधी देणार नाही. आणि देईन, पण त्याआधी डोकं टेकवा. हो, मान्य आहे मला. सदाशिव, अरे वा, शेवटी शहाणपण सुचलंच. अरे वा वा वा, बघ तुझा नवरा समजूतदार निघाला. हा, पाणी, हे पाणी. ललिता, जीव गेला तरी 72, पण आता माघार यायची नाही. स्वामीच आपली परीक्षा बघतात आणि आपण ती परीक्षा द्यायचीच. अगं पण या परीक्षेत तुला काय झालं तर? अहो मला सांगा, स्वामींच्या जागी यांना देव मानू शकाल? हा, देवारात प्रतिमा ठेवून त्याची पूजा करू शकाल का? यांचा जय जयकार करू शकाल? त्याऐवजी जीव देईन मी. स्वामींची जागा घेण्याची तुझ्यात ना योग्यता आहे ना पात्रता. स्वतःला स्वामी समजण्याचं स्वप्न नको बघूस रे. स्वामी बनायला करुणा लागते आणि तुझ्यात ती जरा सुद्धा नाहीये. स्वामी लोकांना आधार देतात आणि तू भीती. तू कधी देव होऊ शकत नाहीस, तू दानव आहेस. बघू जरा किती लागले. लेप लावते. काही गरज नाहीये. मला सांगा, तुम्ही त्या फुलाच्या झाडाजवळ का गेला होता? नाही म्हणजे काही भलता सलता विचार नव्हता ना डोक्यात? कपिलाताई, ही स्वामी देवांची लीला आहे. त्यांच्या लीलेत हस्तक्षेप करायचं धाडस करू नका तुम्ही. ही अशी लबाडी करून आपण स्वामी देवांची इच्छा वाकवू शकू असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तसं काही होणार नाहीये. कारण देवाच्या लीलेत माणसाची युक्ती चालत नाही. स्वामी देव त्यांनी ठरवलेल्या वेळीच येणार. उगाच विषयाची परीक्षा घ्यायला जाऊ नका. आणि हो, मी तुम्हाला मागे खेचलं म्हणून नाही तर काहीतरी भलतं सलतं झालं असतं. काही झालं नसतं सुंदरा मावशी. तुम्ही मागे खेचलं आणि ढकललं ना, म्हणून मी पडले आणि मला खरचटलं. फार दुखतंय मला. आणि हो, आणि मी एवढं काय केलं? मी फक्त त्या फुलाला वारुळाचा स्पर्श होतो का ते पाहायला गेले होते ना. पाहिलं, स्थानावर सुद्धा पाणी नाहीये. स्थानावर तर सोडाच, गावातही पाणी नाहीये. सगळ्या विहिरी कोरड्या पडल्यात. ज्या काही विहिरी आहेत ना, त्याचं पाणी अगदी तळाशी गेलेलं आहे. किती दिवस ते पाणी लोकांना पुरणार आहे याची कल्पनाच नाहीये. या सगळ्यातून आपल्याला फक्त स्वामी बाहेर काढू शकतात. पण स्वामी कुठे आहेत याचं उत्तर कोणाकडे नाहीये. आणि स्वामी आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार आहे का? नाही ना. स्वामी कधी येणार याचं आमच्याकडे उत्तरच नाहीये. त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे, पण तुम्ही आम्हाला ते सांगतच नाही आहात की स्वामी कधी येणार आहेत ते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.